सुप्रभात मित्रांनो, तुमचं नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आज डे 4 ऑफ शिमगा. आज पालखी आमच्या गावात येणार आहे, म्हणजे घरी बसणार आहे पालखी. पणावर आलेलो. तर आज रात्री पालखी आहे ना सानेवरती बसलेली, कारण की पूर्ण गावात फिरून, गोळे गावात परत खोंडात फिरून पालखी सानेवरती बसते रात्री, आणि मग परत तिला उठवतात आणि मग परत गावात फिरवतात. आता बुद्धवाडीच आहे आमच्या इथे, गावात वाडी आहे ती, तिला बुद्धवाडी बोलतात. तिथे आहे पालखी. आता हळूहळू तुम्हाला बारीचा आवाज येत असेल. आता वाजलेत किती वाजले? आता वाजले 12 वाजले असते ना, 12 वाजले. आता असं बोलतात की आता आमच्याकडे 4 वाजता येणार आहे. आता बघू किती वाजता येते आमच्याकडे, तेव्हा भेटूया डायरेक्ट. तुम्हाला तयारी दाखवतो की आम्ही काय काय तयारी करून ठेवतो पालखीसाठी. तर रांगोळी काढली आहे अजून. आता भाऊकीची मीटिंग बसली. ती मीटिंग वेगळी येते. आणि अजून लोक आलेत गावाला पालखीसाठी, थोडे लेट झाले. त्यांना मग तुम्हाला भेटवतो. तर मी आलेलो तेव्हा एकच गाडी होती, ती फक्त माझी. आता गाड्या लावायला जागा नाहीत, एवढा लोक आलेत. बाई एवढी गरमी आहे ना, चटका लागतोय. तरी पण व्लॉग रुकणार नाही, थांबणार नाही, तुम्हाला सगळं दाखवणार आहे. आणि आज शिवजयंती पण आहे, म्हणजे हिंदूंच्या ह्याच्यानी ही शिवजयंती, म्हणजे खरी शिवजयंती आज आहे. तर हॅपी शिवजयंती सगळ्यांना, शुभ शिवजयंती सगळ्यांना. तर आता आलोय वरती, तर पालखी आल्यावरती दाखवतो. चला. तर पालखी ते गावाच्या जवळची आली आहे. वारा सुटला एकदम, पण अचानक वारा आला. आता आमची गँग रेडी आहे पालखी उचलायला. गावात पालखी आली इथे बारकू काकांच्या बंगल्याशी. चला पालखीकडे जाऊया. आता पालखीकडे जात होतो, त्याच्या आता विसरलो फटाके घ्यायला. स्कायशॉट घेतलेत, बघू आता दिवसात दिसतील की नाही वरती. वाजवतो फटाफट. एखाद्या वेळेस क्लिप ऍड करू आम्ही, नाही तर नाही करणार. दिसली तर करू ऍड, नाहीतर राहू दे. पालखी तुम्ही मजा घ्या. गाव एकदम सुकं झालंय एकदम, बघ ना सुक आहे. उन्हाळ्यामध्ये असंच असतं गाव, पावसाळ्यामध्ये जे कोकण असतं ते कुठेच नसतं. काय बाबा, फरक ना फरक. तर जाऊ पालखीकडे घेऊन. पालखी आली खांद्यावरती. आता पालखी आमच्या घरात, घर आहे पालखी माझ्या खांद्यावरती. आता हे पाय धुत आहेत पालखीचे. लवकर खाली ना.
ही पण एक परंपरा आहे, पालखी घालून जायचं. आपल्या इथून पालखी आता निघाली आहे आणि इथे खालच्या गावात गेली. तर आम्हाला लागली आता भूक तर आम्ही परत चाललो खायला. परत 31 पासून आम्ही फक्त खातोयच आहे. खालच्या ब्लॉग मध्ये पूर्ण तेच दिसतंय, खायचं. आणि एक मेंबरने आम्हाला दगा दिलाय, त्या गाडीत गेले सगळे. आणि परत आम्ही तिघे गाडीत आलोय. आता मी चालवतोय आणि हे दोघं मागे बसलेत. मला ड्रायव्हर बनवलाय लोकांनी. OTP प्लीज. आता निघतो आम्ही परत आंबटगोडला. बघू चालू आहे का, काल तर बंद होता. नाही चालू आहे आम्ही बघितलं येताना. चला बघू, चालू आहे. आणि नंतर काहीतरी सकाळी 5 वाजता सानेवर जाणार आहे पालखी. आता पूर्ण गावात फिरून सकाळी 5 वाजता परत सानेवर बसेल, तेव्हा आपण परत जाऊ तिकडे पालखीकडे. चला भेटूया आंबटगोडकडे. तुम्हाला ऑर्डर दाखवतो आमची काय गेली बघ. मला काय बोलतात, दहीपुरी. एक प्लेट दहीपुरी तिकडे संपली आहे. चॉकलेट शेक आणि हिचं माझा फ्रुटी आणि मला दही. आणि मी बाहेरचं खात नाही, थोडं डाएट चालू आहे माझी. तर आम्ही आंबटगोडला आलोय. 500 वेळी आलेलो गावी, तुम्हाला आंबटगोडचं दाखवलं नव्हतं, आता तुम्हाला दाखवतोय. इथे काय आहे ते. इथे सगळं पाणीपुरी, दहीपुरी, सँडविच, बर्गर सगळं भेटतं. हे आंबटगोड आहे. आणि हरवी येतो इथे, जेव्हा गावी येतो ना तिथे आम्ही येतोच आधी खायला इथे. हा दहीपुरी ऑर्डर केली, पाणीपुरी पण ऑर्डर केलेली, संपली आहे. तर मित्रांनो, आम्हाला वाटलं सकाळी 6 वाजता पालखी सानेवर जाते, मग लवकरच फिरली गावात. आता निघालो फटाके घेऊन, कारण की सकाळी लावलेले ते एवढे दिसले नाही, म्हणजे उठून आले नाही. आता झालोय सानेवरती ते फटाके वाजवायला उरलेले. आणि पालखी पण बसणार, ते पण दाखव. आता इथे आली आहे पालखी सानेवर पोहोचणार आहे. आणि इथे आम्हाला भूक लागली आहे, तर हे लोक आले वडापाव खायला. आणि कॉलवर कॉल येतात की सानेवर पालखी येते. आता खाऊन आम्ही निघतोय लगेच. असं अचानक होतं. जाऊ आता पालखीकडे. पालखी अजून तिथेच नाचते, हलायचं नाव घेत नाही. आम्हाला वाटलं लवकर सानेवरती बसेल, पण नाही, अजून टाइम लागणार आहे. आता परत आलोय घरी. थोड्या टायमाने परत जाऊ तिकडेच. तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही चाललोय चोंड्यातून. काल रात्री पालखी सकाळीच 5:30 पर्यंत 6 पर्यंत सानेवरती बसलेली. हा साण आहे, अजूनपर्यंत पालखी इथेच आहे. आता 2-3 दिवस इथेच असणार पालखी. त्यानंतर पालखी जाणार सबेनेमध्ये, म्हणजे एक जत्रा असते तिथे जाते पालखी. म्हणजे एक गाव आहे, त्या आमचं उतेकर गाव आहे, तिथे एक देवी बसते, म्हणजे तिथे एक पालखी फिरते. आणि आमच्या बारावाडीत एक पालखी फिरते. ते 2 बहिणी असतात. दुसऱ्या बहिणीचं नाव काय रे, जगनी काय ते तेवढं माहीत नाही. मग तिकडे 2 बहिणींचे भेट होते आणि 2 काठी, म्हणजे त्यांच्या गावाची आणि आमच्या गावाची 2 काठ्या तिथे पण भेट होतात. तसा एक प्रोग्राम असतो सबेनेचा. तर मी तेवढं तर दाखवू शकत नाही, कारण की तेवढी सुट्टी नाही. आणि आता आम्ही जे दाखवतो तिथे आम्ही क्रिकेट खेळायचो पहिले. हा आमचा क्रिकेटचा पिच असायचा. आता लोक तिकडे खेळतात, पण हा आमचा पहिले क्रिकेटचा पिच असायचा. आणि मस्त सनसेट तिथे व्ह्यू. आणि मी या चोंड्यातून चाललो आहे. काल रात्री एवढं शूट केलं नाही, कारण की झोप खूप होती. आता आज रात्री आम्ही धमाल करणार आहे थोडं. ते फटाके उरलेत ते फोडून टाकतो
हे बघा इथे दाखवतो तुम्ही क्रिकेट आता कुठे खेळतात. हे बघा चालू आहे इथे बॅटिंग बॉलिंग. पालखीकडे पाया पडायला कारण की आम्ही निघतो आता मुंबईला आणि पालखी अजून ठाण्यावरतीच आहे. चला पाया पडून घेऊ. पालखीचं पाया पडून झालेले आहेत आणि आता आम्ही निघतोय मुंबईला. आज काहीतरी सुरणचा कार्यक्रम आहे, म्हणजे सगळे जो गावात जे बारावाडीत फिरली पालखी, जो प्रसाद नारळ ते सगळं आहे ते एकत्र करून गावात ते प्रसाद वाटतात, त्याला सुरण बोलतात. त्यानंतर परवा म्हणजे पालखी आता इथेच असणार आहे सानेवरतीच. मग परवा पालखी सबेनेला जाईल, म्हणजे अजून एक गावात ती पालखी फिरते त्याला मग दोन्ही बहिणी भेटतात, त्याला सबेना असं म्हणजे ते जत्रा अशी होते मोठी. तिथे पण काठी नाचवतात, तिथे 2 काठीची भेट होते. त्या गावाची आणि आमच्या बारावाडीची एक काठी असते, त्यांची एक भेट होते. ते त्यासाठी मी थांबत नाही, ते दाखवू शकत नाही तुम्हाला. आणि आज कियान आलेला आहे आपल्याकडे. कियान पालखीचे पाया पडले का? कियानी पण पाया पडलेले आहेत. मजा आली पालखीत. शिमग्याचा ब्लॉग अजून आलेला नाहीये, म्हणजे अपलोड झाला नाहीये, एडिटिंग चालू आहे कारण की नेटवर्क इश्यू होता तर एडिटिंग करायला जमलं नाही एवढं. तर आता मुंबईला जाऊन एडिटिंग करणार होता आणि मुंबईला जाऊनच पोस्ट होईल. चला मग निघू आता, भेटू एक मुंबईमध्ये, आता रस्त्यात भेटू, थांबलो तर कुठे. मित्रांनो आता आलोय घरी. काहीतरी 3 वाजता निघालेलो, आता 10:30 काहीतरी 11 वाजलेत. म्हणजे एवढे वेळ लागला मला कारण की खूप ट्रॅफिक होती आज. सगळेच लोक निघालेले वाटतं आणि ट्रकची पण ट्रॅफिक होती. तर आता फायनली घरी आलोय आणि बरं वाटतंय कारण की पूर्ण वेळ कंटिन्युअस ड्रायव्हिंग करत होतो मी. थोडा वेळ पण नाही थांबलो असतो तर ट्रॅफिक मध्ये परत अडकलो असतो. आणि शिमगा पूर्ण मस्त गेला. अजून शिमगा संपला नाहीये कारण की जेव्हा सभेने म्हणजे तू जत्रा होते हे तुम्हाला सांगितलंय मी, त्याच्यानंतर शिमगा संपतो. मजा आली, सगळं तुम्हाला दाखवलं. आता उद्या नाही तर परवापर्यंत शिमगा डे 2 चा व्लॉग येईल, त्यानंतर डे 4 चा व्लॉग टाकेल. डे 3 मध्ये डे 2 मध्येच कंटिन्यू केले. मजा आली फुल, सगळं दाखवलं तुम्हाला जे जे शिमगामध्ये होतं. होळीपासून जे मुंबईमध्ये होळी होते तेच गावाला पण होते, पण थोडी वेगळी परंपरामध्ये, जे पूजा होते आणि नारळाचा मान असतो तो, ते सगळं खूप मजा आली. चला आता मग भेटूया आता नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय. आणि लाईक सबस्क्राईब करा यार, सपोर्ट करा, सगळ्यांनी सपोर्ट करा. चला बाय.